कडक उन्हामध्ये प्रत्येक वेळी बाहेरची फ्रुटी आणण्यापेक्षा घरीच 2 आंब्यामध्ये 3 लिटर फ्रुटी कशी करायची ते बघूया। पण त्याआधी तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया। इथं मी 2 हे पिकलेले आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता या दोन्ही आंब्याच्या आपल्याला साली काढून घ्यायचे आहेत। आता यामध्ये तुम्ही एखादा अर्धवट असा कच्चा देखील आंबा थोडासा घेऊ शकता, म्हणजे फ्रुटीला जशी आंबट गोड थोडीशी चव असते ना, त्या पद्धतीने चव येते। इथं मी 2 पिकलेले आंबे घेतलेले आहेत। आता ह्या दोन्ही आंब्याच्या साली काढून घेतल्यानंतर हे आंबे दोन्ही आंब्यांचा गर अशा पद्धतीने मिक्सरमध्येच डायरेक्ट घालून घ्यायचा आणि त्यानंतर हा गर घालून घेतल्यानंतर याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। आता पेस्ट केल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मी पाऊण वाटी साखर घालून घेणार आहे आणि पुन्हा याची मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे। अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घेतलेले। आता ही पेस्ट आपण एका कढईमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर ही कढई आपण गॅसवर गरम करायला ठेवायची। गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर एक 4 ते 5 मिनिट याला सतत असं हलवून घ्यायचं। म्हणजेच आपल्याला हा गर एक 4 ते 5 मिनिट थोडासा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनिट होत आले की याचा कलर थोडासा चेंज व्हायला लागतो आणि याला थोडीशी शाईन यायला लागते। अशा पद्धतीने कंटिन्युअस हलवून घ्यायचं। एक जवळजवळ आता 4 ते 5 मिनिट होत आलेले। तुम्ही बघू शकता की मगापेक्षा याला थोडीशी शाईन आलेली आहे आणि आता मी गॅस इथं बंद करून घेणार आहे एक जवळजवळ 4 ते 5 मिनिटानंतर। आणि गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये मी 3 ते 4 चमचे लिंबूचा रस घालणार आहे, जेणेकरून फ्रुटीला आंबट गोडपणा येण्यासाठी थोडासा यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा। आता त्यानंतर हे मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं। 2 आंब्यापासून 3 लिटर फ्रुटी आरामात तयार होते। आता हे थंड झाल्यानंतर एक भांडं घेऊन याच्यावर अशा पद्धतीने चाळण ठेवायची आणि हा थंड झालेला सगळा गर यामध्ये घालून घ्यायचा आणि आपल्याला ह्या चाळणीने हा गर गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून आंब्यामध्ये जर एखादी गुठळी असेल तर ती गुठळी पूर्णपणे निघून जावावी आणि आपली फ्रुटी ही एकसारखी तयार व्हावी, म्हणून अशा पद्धतीने हे गर आंब्याचा हा गाळून घ्यायचा। इथं सगळा मी गर गाळून घेतलेला आहे। आता चाळणीला जो खाली गर लागलेला आहे तो देखील आपण काढून घेणार आहे। अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये थंड पाणी घालून घेणार आहे आणि थंड पाणी घालून घेतल्यानंतर याला आता एकसारखं छान असं मिक्स करून घेणार आहे। जवळजवळ 2 आंब्यामध्ये ही 3 लिटर ही फ्रुटी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। आणि जर एखादा वेळी आंबा तुमचा थोडासा कलरला डार्क नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा खाण्याचा कलर देखील केशरी घालू शकता। यामुळे अगदी कलर आणि टेक्स्चर याचं सेम येतं, त्यामुळे थोडासा कलर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। अशा पद्धतीने आपली ही घरच्या घरी 2 आंब्यामध्ये 3 लिटर फ्रुटी ही तयार झालेली आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की उन्हाळ्यामध्ये ट्राय करून बघा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।